हाय, मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मूलांक, भाग्यांक, कुवा नंबर आणि त्याचबरोबर आपल्या बर्थ चार्ट बरोबर लागणाऱ्या 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक नंबर म्हणजे मूलांक आणि त्याचा ग्रहस्वामी म्हणजे त्याचा कोणत्या ग्रहाचा कारक, कोणत्या ग्रहाचा प्रभाव त्याच्यावर आहे हे मी सांगणार आहे. आता बघा, सूर्यमाला म्हटली तर सूर्यमालामध्ये सेंटरला कोणता ग्रह असतो? ऑब्विसली सूर्य. म्हणजे थोडक्यात त्या पूर्ण सूर्यमालेचा राजा कोण झाला? सूर्य. बरोबर आहे. आणि मग आपल्या ह्या न्यूमरोलॉजीमध्ये नंबर 1 मूलांक 1 असेल तर तो त्याचा ग्रहस्वामी आहे सूर्य. म्हणजे ऑब्विसली आलं, 1 हा राजा आहे. मूलांक 1 हा काय आहे? राजा. बघितलं तुम्ही तर मूलांक 2. मूलांक 2 म्हणजे चंद्र. मूलांक 2 म्हणजे काय असतं? चंद्र. आता बघा, मूलांक 1 राजा आहे, तसा मूलांक 2 जो आहे त्याला राणी म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? राणी. आणि मून म्हटलं तर तुम्हाला माहिती, 15 दिवस वाढत जातो, 15 दिवस कमी होत जातो. आणि मग तसंच मूलांक 2 असेल ना तर त्याच्या आयुष्यात थोडेसे चढ उतार चालूच असतात. तिसरा आहे मूलांक 3. 3 म्हणजे ज्युपिटर. ज्युपिटर म्हणजेच काय? गुरु. ज्युपिटर म्हणजे काय? गुरु. म्हणजे आपल्या न्यूमरोलॉजी भाषेत बोलायचं झालं तर 3 म्हणजे देवगुरु. 3 म्हणजे काय असतं? देवगुरु. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या आयुष्यात गुरुला किती महत्त्व आहे. नंतरचा आहे नंबर 4, मूलांक 4. 4 म्हणजेच काय? राहू. आणि राहू हा शब्द जरी ऐकला तरी आपल्याला भीती वाटते, पण तसं नाहीये. राहू म्हणजे काय असतं? राहू म्हणजे तुमचं फक्त डोकं असतं. राहूकडे धड नाही. राहूकडे धड नाहीये म्हणजे थोडक्यात त्याच्याकडे मन नाहीये. म्हणजे तो काय करतो? ये लोग दिल से नहीं दिमाग से सोचने वाले होते. दिल से नहीं दिमाग से सोचने वाले थे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ते डोक्याने विचार करूनच ठरवणार. आणि म्हणून हे लोक मेंटली खूप स्ट्रॉंग असतात. नंतरचा आहे 5, मूलांक 5. मूलांक 5चा ग्रहस्वामी आहे मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे बुध. बुध हा तुम्ही जर बघितलं तर आपल्या सूर्यमालेमधला सगळ्यात मधला ग्रह आहे. सेंटरचा ग्रह आहे. म्हणजे जे ऑर्बिट, प्रत्येक तुमचा ग्रह हा सूर्यमालेभोवती ऑर्बिटमध्ये फिरत असतो, तर सगळ्यात मधला ऑर्बिट म्हणजे बुध आहे. आणि आपला जो आपण बर्थ चार्ट बनवतो त्या बर्थ चार्टमधला सर्वात सेंटरचा नंबर म्हणजे 5 असतो. आणि असं म्हटलं जातं, ज्याच्याकडे 5 आहे ही इज अ ब्लेस्ड पर्सन. ज्याच्या बर्थ चार्टमध्ये 5 आहे तो कसा असतो? ब्लेस्ड पर्सन असतो. बरोबर आहे. त्याचा ग्रहस्वामी काय सांगितलं मी? मर्क्युरी. नंतरचा आहे मूलांक 6. मूलांक 6 म्हणजे त्याचा ग्रहस्वामी आहे व्हीनस. व्हीनस म्हणजे शुक्राचार्य, शुक्र. आता शुक्र म्हटलं की काय येतं? सगळं येतं. ऐश्वर्य, तुमची संपत्ती, प्रतिष्ठा, ह्या प्रत्येक गोष्ट त्यांना सगळं मिळत असतं. सुख, समृद्धी, प्रतिष्ठा, नेम, फेम, मनी, हे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. आणि म्हणून आजच्या कलियुगामध्ये 6 असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे म्हटलं आता आजच्या कलियुगात ज्याच्याकडे 6 आहे तोच ब्लेस्ड पर्सन म्हणू शकतो आपण. नंतरचा आहे ग्रहस्वामी 7. मूलांक 7. मूलांक 7चा ग्रहस्वामी आहे केतू. केतू म्हणजे काय? ज्याच्याकडे धड नाहीये, फक्त आहे बॉडी. म्हणजे राहू आणि केतू हे दोन्ही जर एकत्र केले तर पूर्ण बॉडी तयार होत असते. कारण की राहूकडे काय? डोकं. केतूकडे काय? धड. हे दोन्ही जोडलं तर एक बॉडी तयार होते. म्हणजे थोडक्यात केतूकडे डोकं नाहीये, म्हणजे तो प्रत्येक गोष्ट मनाने विचार करतो. आणि म्हणून ज्यांचा मूलांक 7 आहे ना त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं, हे लोक दिमाग से नाही दिल से सोचने वाले होते. आता दिल से सोचने वाले होते आहे म्हणजे याचा अर्थ काय असतं? ते प्रत्येक गोष्ट मनाने विचार करतात. आणि मनाने विचार केल्यानंतर भावनेच्या आहारी जाऊन यांना खूप वेळा धोके पत्करावे लागतात. त्याच्यानंतरचा आहे मूलांक 8. मूलांक 8 म्हणजे आहे शनी. मूलांक 8 म्हणजे काय? शनी. आता शनी म्हटलं का आम्हाला असं वाटतं शनीची महादशा चालू आहे, ते सगळं काय 7.5 चालू आहे वगैरे असं आमच्या डोक्यात इमिजिएट येतं. पण शनी वाईट नाहीये. उलट आपल्या आयुष्यात शनी किंवा 8 नंबर असणं खूप महत्त्वाचं आहे. 8 नंबर आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. कारण बरेच असे प्रोफेशन आहे की त्या प्रोफेशनमध्ये तुम्हाला रिजिडली काम करावं लागतं.
आणि जेव्हा रिजिडनेस येतो त्यावेळेस आपला शनी काम करत असतो, म्हणजे आपल्याकडे 8 हा नंबर गरजेचा असतो. नंतरचा शेवटचा मूलांक आहे 9. 9चा ग्रहस्वामी आहे मार्स. मार्स म्हणजे मंगळ. आता बघा, मंगळ म्हटलं तर आम्हाला असं लगेच आठवतं, अरे याची कुंडली मंगळाची, मग याला ना मंगळाचीच मुलगी पाहिजे किंवा मुलगा पाहिजे असं आपण म्हणत असतो मॅच मेकिंगमध्ये. पण तसं नाही आहे. आपण जर न्यूमरोलॉजीचा विचार करून केला तर मॅरेज मॅच मेकिंगमध्ये तुम्हाला तुमचा ग्रहस्वामी कोणता आहे काय हे काहीच मॅटर केलं जात नाही. तुमच्या दोघांचे कंडक्ट ड्रायव्हर हे एकमेकाला कम्पॅटिबल आहेत किंवा नाही, आणि तुमच्या दोघांचे बर्थ चार्ट हे एकमेकाबरोबर किती नंबर शेअर करतात आणि ते केल्यानंतर तुमचा बर्थ चार्ट कंप्लीट होतो किंवा नाही ते महत्त्वाचं असतं. कारण आपण बघितले कुंडली बघून सुद्धा डिवोर्स तर होतातच ना. त्याचे कुंडली खूप काही मॅटर नाही करत, तर आपल्याला मॅटर करायचं असतं ते आहे तुमचे बर्थ चार्ट कम्पॅटिबल आहेत किंवा नाही. आणि मग अशा पद्धतीने हे सगळे 1 ते 9 पर्यंतचे जे मूलांक आहे यांची ही ग्रहस्वामी सांगितले. मी याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक ग्रहाची एक कॅरेक्टरिस्टिक आहे, म्हणजे इन शॉर्ट प्रत्येक मूलांकाची एक पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे. ती कॅरेक्टरिस्टिक मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. अंटिल देन कीप वॉचिंग फॉर युअर बेटर लाईफ. लिव्ह लाईफ किंग साइज. गुड डे अँड गुड बाय.